करणार आहोत सुपरफास्ट 100 अगदी झटपट सुरुवात करूयात। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडून अनेकांची चौकशी सुरू आहे। खंडणी प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड यांची पत्नी मंजली कराड यांची आज पुन्हा चौकशी केली आणि त्याचबरोबर याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली होती। ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली ती स्कॉर्पिओ पोलिसांच्या हाती लागली। विशेष म्हणजे या कारमध्ये पोलिसांना मुख्य आरोपींचे 2 मोबाईलही सापडलेत। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागला। दरम्यान आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील हा व्हिडिओ सीआयडीने ताब्यात घेतला। सुदर्शन घुलेसह दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडला असून आरोपीच्या मोबाईलवरून हत्येवेळी वरिष्ठ नेत्याला कॉल गेल्याचं समोर आलंय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं चॅट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं। यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शंका व्यक्त केली आहे। याची सखोल चौकशी सायबर सेलमार्फत व्हावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे। बदनामी केल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरेंविरोधात जितेंद्र आव्हाडांनी बीडमध्ये तक्रार दाखल केली। दरम्यान हा खोटा गुन्हा असून मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया ठोंबरेंनी दिली। धनंजय मुंडेंसंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। फडणवीसांकडे डावा उजवा असं कधी नसतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी निषेध केला। एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं, एका अभिनेत्रीचं नाव कोणाशी तरी जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही। त्यामुळे त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलू नये असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। बीडमध्ये अंजली दमानिया यांनी आंदोलनाला सुरुवात केली। जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपीला पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आणि बीड सोडणार नाही असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार असा इशारा दमानिया यांनी दिला। तर धनंजय मुंडेंसारखा माणूस मंत्रिमंडळात नको अशी मागणी त्यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळला। आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार आहे। यासाठी त्यांना बीडला बोलवण्यात आलं। सीआयडीची 3 पथकं जी आहेत ती या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्डची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आले। उत्तम जानकर यांनी बीडमधील घटनेचा निषेध केला आहे। वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा, हत्या करायचा आणि याचा करता करविता धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला। तर राज्य सरकारने हे गुंड तयार केलेत असा हल्लाबोलही जानकरांनी केला। आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता माळींसोबत आहोत। प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे। त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू दे, विनाकारण कलाकाराचं नाव कोणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटीलनं प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला। सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले उद्या बीडच्या मसाजूरमधील संतोष देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असतील। परभणीसह बीडमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील चेंबूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। पुण्यातील एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेत घडला। या घटनेची दखल घेत भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जात हिरव्या रंगावर भगवा रंग दिला आणि या प्रकरणानंतर वादाची शक्यता वर्तवण्यात येते। सचिन करत यांनी खासदार मेधा कुलकर्णींवर हल्लाबोल केला। संविधानानं स्वतःच्या घरांच्या भिंतीला कोणता रंग द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार सर्वांना दिला। त्यामुळे देशात हुकुमशाही नाही लोकशाही आहे असा टोलाही त्यांनी लगावला। पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार आहे। त्यामुळे आम्ही काही कामं थांबवलेली नाहीत, लोकांची कामं सुरूच राहतील असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेची आढावा बैठक घेतली। त्यांनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। आमदार खासदार बदललेत, आता हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी चव्हाणांवर सोपवण्यात आली। त्यामुळे नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या।
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा घेण्यात आली। दक्षिण अहिल्यानगरमध्ये मोठ्या संख्येने नोंदणी करून घेण्याचं आवाहन आमदार अमित गोरखेंनी केलं। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 11 जागी लढणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बॅलार्ड पियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली। सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्रीपदं मिळणार असल्याचंही दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यातील 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। त्या 90 वर्षांच्या होत्या। हिंगोलीत कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या पत्नीसह सासूरवाडीतील व्यक्तींवर गोळीबार केल्याची घटना घडली। गोळीबारानंतर पोलिसाची पत्नी जागीच तर गंभीर जखमी असलेल्या मेहुण्याचाही मृत्यू झाला। तर मुलगा आणि सासू यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नवी मुंबईमधील कोपरखैराणीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरातील हॉलमध्ये मोठं भगदाड पडले। सेक्टर 7 मधील सम्राट नावाच्या इमारतीमध्ये एका फ्लॅटच्या हॉलमधील काही भाग थेट कोसळला। त्यामुळे पालिकेकडून इमारत रिकामी करण्याची सूचना देण्यात आली आहे। येत्या 8 दिवसात ही इमारत रिकामी केली जाणार आहे। नवी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालंय। 17 एप्रिलपासून विमानतळ सुरू होणार आहे। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे नियुक्तीसंदर्भात कळवल्याची माहिती निकम यांनी दिली। तुळजापूरच्या मेसाई जवळगा इथे सरपंच नामदेव निकम यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ शोले स्टाईल आंदोलन केलं। थेट पाण्याच्या टाकीवर चढून सरपंच नामदेव निकम यांनी गावकऱ्यांसह पोलिसांचा निषेध नोंदवला। कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाहतुकीचं काटेकोर नियोजन करण्यात आलंय। कार्यक्रमस्थळी भव्य पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली। मंत्री भरत गोगावले यांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। गेल्या 15 वर्षांपासून आमदार म्हणून साईंच्या दर्शनाला येत होतो, यंदा मंत्री म्हणून आलोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिर्डी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं। बीडमध्ये सुख शांती समाधान राहू दे अशी प्रार्थना साईबाबांना करतो असं परब म्हणाले। नवी मुंबई विमानतळ 17 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली। दरम्यान या विमानतळामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले। वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी सध्या पालघरमध्ये भूसंपादन सुरू आहे आणि याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता शासनानं जमिनीचं अधिग्रहण सुरू केलं आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला। वीकेंड आणि सुट्ट्यांच्या निमित्ताने मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आणि त्यामुळे खंडाळा बोरघाट परिसरात वाहतूक कोंडी झाली। एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली आणि या सभेत मात्र मोठा गोंधळ उडाला होता। सभेत चांगलाच गदारोळ झाल्यानं सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली। गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्ब शोधक पथकासह तपासणी करण्यात आली होती। मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्याला येतात, मात्र लोणावळ्यातील रस्ते जे ते खड्डेमय आणि संकुचित असल्यानं पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं रेल्वे पूल बांधावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बदलापुरात होणाऱ्या आगरी महोत्सवाची शान गौतमी पाटीलच्या नृत्यानं अधिकच वाढली। गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्यानं सर्वांनाच घायाळ केलं। यावेळी गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला। बांधकाम झाल्यानंतर 8 दिवसात स्लॅब कोसळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं। त्यामुळे आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावणार आहेत।
अमरावतीच्या तिवसामध्ये राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे यंदा महिलांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला. परभणीमधील पूर्णा शहरालगत काही वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलंय. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत असल्यानं नागरिक हैराण झाले. त्यामुळे पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी जी ती करण्यात येते. अहिल्यानगर शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहनं रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण वाढलं. त्यामुळे अवजड वाहनांना शहरात बंदी घालावी अशी मागणी जी ती नागरिकांनी केली. येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्यानं दहशत माजवली. चिंचोडी, निमगाव, पारेगाव या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो. त्यामुळे वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते. जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झालेल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीने आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं. करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्री नितेश राणे यांनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर इथल्या 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदे यांनी मदत केली. कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे आणि या शौर्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला. येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते. पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. तालुक्यात 19 ठिकाणी जागेची अडचण आहे. जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्क काष्ट मागे लागलं असल्याचं दिसून येतं. टिपेश्वर वाघाचा संचार वारशी तालुक्यातील करी शिवारातील सखल भागात सुरू होता. वारशीत वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्य भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली. वर्षाअखेरीस रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तात्पुरतं बंद राहील. सहकारी दूध संघ खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये, नंतरच्या कालावधीत 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागामार्फत राबवण्यात येते. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळाल्यानं दिलासा मिळाला. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. 31st सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत. मावळमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. अशातच पर्यटकांनी मावळसह लोणावळ्यात पर्यटनासाठी गर्दी केली आहे. थंडगार वाऱ्याची झुळूक, पेरूची फोड आणि गरमागरम चहासोबत मक्याचा स्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रीघ आहे. बुलढाण्यात संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन झाले.
नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून पर्यटकांनी देवदर्शनालाही गर्दी केली आहे. शिर्डीत लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. साईनगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. आणि आता वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. सलग मिळालेल्या 2 सुट्ट्या लक्षात घेता आता पर्यटकांची पावलं कासारसई धरणाकडे वळू लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या परिसरात गुलाबी थंडीनं पर्यटक सुखावलेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झालेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड पाहायला मिळते. सर्वत्र पसरलेली गुलाबी थंडी आणि त्यासोबत गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यात पर्यटक चांगलेच रमलेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा हाऊसफुल होताच अनेक पर्यटकांची पावलं पवना धरणाकडे वळली आणि यावेळी धरण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं बोटिंग करताना पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात पर्यटकांना 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. मात्र अशावेळी अनुचित प्रकार घडू नये याकरता शासनाकडून 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 31च्या सेलिब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातील ताज्या माशांना पसंती दिली. ताजे मासे खाण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आलेला नाही. आणि वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 30 गावांना फटका बसलाय. शिरपूर तालुक्यातील 1728 शेतकऱ्यांचं सुमारे 1200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये रानडुकरांनी हायदोस घातलाय. रानडुकरांनी शेतात घुसून मक्याचं पीक भुईसपाट केलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कपाशीवर लाल्याचा आणि हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी हाऊसफुल झालंय. देशभरातील लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत. 31मुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान वाहतूक कोंडीमुळे माथेरान घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात येते. सोलापूर शहरात 800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तर 72 ठिकाणी फिक्स पॉईंट आणि नाकाबंदी करण्यात आली. दर्यापूरच्या सांगवा फाट्याजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरने बैलगाडी धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले. सतीश वाघ हत्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलंय. मागील 10 वर्षांपासून सतीश वाघ हे मोहिनी वाघ यांचा मानसिक छळ करत होते. एवढंच नव्हे, ते मोहिनी वाघ यांना मारहाण देखील करत असल्याची माहिती मोहिनी वाघ यांनी पोलिसांना दिली. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी आणि इतर 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कल्याण न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज्यभरासह सोलापुरातही बनावट ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. बनावट फोन पेच्या वापरात वाढ झाल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचत पेट्रोल पंपावर तरुणाला अटक केली. गोंदिया जिल्ह्यातील मारमजोग गावात राहणाऱ्या एका 11वीमधील विद्यार्थ्याचा होरपळून मृत्यू झाला आणि हा विद्यार्थी चुलीजवळ बसून अभ्यास करत असताना आगीचा भडका उडाल्यानं त्याचा होरपळून मृत्यू झाला. अकोल्याच्या आकुट इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि या दोघांना अटक करण्यात आली असून 53,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जालन्यात पोस्टानं मागवलेल्या 2 तलवारी पोलिसांनी जप्त केल्यात. या प्रकरणी आरोपींविरोधात तक्रार दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं.
पुण्यातून चोरीला गेलेल्या 8 दुचाकी पोलिसांनी जालन्यातील परतूरमध्ये जप्त केल्यात. नाकाबंदीवेळी पोलिसांनी ही कारवाई केली. नवी मुंबईतील मागील 4 वर्षात 395 कोटी 23 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आलं. तर वर्षभरात 654 गुन्हे दाखल करण्यात आले असून 339 आरोपींवर कारवाई करण्यात आली. सोलापुरातील धक्कादायक प्रकार समोर आला. बार्शीत एसटी बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पंढरपूरजवळ गुरसाळे गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाल्याचं कळतं. अपघातात 2 जण जागीच ठार झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड दरम्यान बॉक्साईड मायनिंगचे ओव्हरलोड डंपर वाहतूक होत असल्यानं अपघाताचे प्रमाण वाढलं असून ठिकठिकाणी डंपर उलटताना दिसत आहेत आणि या विरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं. आणि यानंतर इतरही वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या स्वरूपात असेल, काही स्पेशल रिपोर्ट असतील.